क्राइम लाइन न्यूज को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें और ताज़ा खबरों के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें। अंबरनाथ के उद्योगपति विश्वनाथ पनवेलकर के कार्यालय पर दोपहर के समय दो अज्ञात बाइक सवार दो गोलियां चलाईं और मौके से फरार हो गए। इस बीच में विश्वनाथ पनवेलकर ने भाजपा विधायक किशन कथोरे का नाम लिए। उन्होंने कहा कि बदलापुर विधायक और कुछ लोगों पर इसमें शामिल होने का संदेह है। विश्वनाथ पनवेलकर का कहना है कि अंबरनाथ तालुका में चिंचविली खदान को लेकर एक मामला चल रहा है और उन्हें जान से मारने की नीयत से गोलीबारी की गई ताकि वो इस मामले में आगे न बढ़ सके। इस बीच पुलिस ये जांच कर रही है कि गोलियां किसने चलाई और उनका मकसद क्या था। पुलिस ने हमलावरों की तलाश के लिए 4 टीमें गठित कर उन्हें विभिन्न स्थानों पर भेजा है, जबकि अपराध शाखा भी समानांतर जांच कर रही है। इस बीच पनवेलकर ने बदलापुर विधायक का नाम लिए ये संदेह व्यक्त कर हलचल मचा दी है कि गोलीबारी में भाजपा विधायक किशन कथोरे शामिल है। इस बीच भाजपा विधायक किशन कथोरे ने इस मामले पर टिप्पणी करने से इनकार कर दिया है। त्यांच्या ऑफिसच्या समोर 2 अज्ञात इसमांनी दुपारी 2:15 वाजता बाईकवर येऊन 2 गोळ्या झाडून ते पसार झालेले आहेत। या अनुषंगाने आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत। एकूण पोलिसांची 4 पथकं आम्ही तैनात केलेली आहेत। शिवाय क्राइम ब्रांच जी आहे ती समांतर तपास करत आहे। लवकरच या घटनेची उकल होऊन या संदर्भातली सविस्तर माहिती जी आहे ती आम्ही आपल्याला सादर करू। म्हणजे माझ्या मते तरी मला जीवेठार मारण्याकरता हा गोळीबार करायचा विचार होता, पण आम्ही काही कारणास्तव हायकोर्टात होतो आणि हायकोर्टातून आम्ही निघणार एवढ्यात आम्हाला फोन आला की असं आपल्या ऑफिसच्या गेटवर फायरिंग झालेली। तर याच्यामध्ये आमचे 2 विषय चालू आहेत। एक चिंचवलीच्या खदानचा एक विषय चालू आहे, त्याच्यामध्ये विघ्न संतोषी लोक फार आलेली आहेत। त्यात एक धनंजय इरमाळी आलेला आहे, दुसरा तो महेश बनोटे आलेला आहेत आणि त्यांच्या मागे आपल्या इकडचे आमदार पण आलेले आहेत। तर या सगळ्या कारणांमुळे हा प्रकार झालेला आहे असं मला वाटते। तर आम्ही तिथपर्यंत पोहोचू नये आमच्या धंद्यामध्ये, तुम्ही घरातच बसून राहावा या उद्देशाने फायरिंग झालेली दिसते किंवा आम्हाला जीवेठार मारण्याचा यांचा प्लॅनिंग आहे असं वाटते। कोणते आमदार आहेत? बदलापूरचे आमदार। थ्रेट कॉल वगैरे आपल्याला आले होते? थ्रेट कॉल 2 वर्षापूर्वी आले होते, तेव्हा ते थ्रेट कॉल साईनाथ शेटे, बाळू आपटे, राजू आपटे, नंतर आपला एक मिनिट मनसेचं आपलं काय नाव त्याचं विकास गुप्ते आणि मनोहर भास्कर या ग्रुपतर्फे ट्रेडिंग कॉल आला तर या प्लॉट मधून बाहेर निघा, नाहीतर तुम्हाला आम्ही गोळ्या घातल्याशिवाय सोडणार नाही। त्यावेळेला आम्ही खंडणीला वगैरे कंप्लेंट करून खंडणीवाल्यांनी बरीच काही चौकशी केली, पण नंतर पुढे काय झालं ते आपल्याला सांगत नाही आणि तुमचा अर्ज निकाली काढला म्हणून दाखवतात। हाच आहे या प्रकारातून हे झालेलं असं आम्हाला वाटते। तुम्ही थेट आमदारांचं नाव घेताय, त्यांचा कुठे याच्यात सहभाग आहे असं वाटतं की मला काय तुमचा नेमका आरोप आहे? हा ना, आमदारांच्या बाबतीत माझ्याकडे कॅसेट आहेत का जो माणूस सांगतो का हे मिटवाचं असे म्हणतात, तर आमदार म्हणतात नाही मिटवाचं, असे ते किलर म्हणतात। तर याचा अर्थ काय? त्यांचा कुठे याच्या मागे हात आहे असं म्हणणं शक्यता आहे? नाही, संशयाची ही मी नावं दिलेली आता तुम्हाला जी सांगितली ट्रेडिंग कॉलवाल्यांची ती नावं, तो इरमाळी आणि महेश बनोटे, त्यांना सहकार्य करणारे हे असं मी दिले त्यांना। तुमची मागणी काय आता पोलिसांकडे? पोलिसांना काय आरोपी पकडून द्या, बस, बाकी काय नाही। कोण आहे ते दाखवा आम्हाला, म्हणजे आम्हाला सगळं काय बॅकग्राऊंड आहे समजेल, नाही तर आमच्या जीवाचा घात होण्याची शक्यता आहे। क्राइम लाइन न्यूज को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें और ताज़ा खबरों के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें।